कल्याण पश्चिम गोल्डन पार्क परिसरातील हाय प्रोफाईल वॉल्टेक्स सोसायटीमधील फ्लॅटला आग लागलेली आहे। बिल्डिंगच्या 17व्या मजल्यावरील घराला ही आग लागली आहे आणि आगीनं रौद्र रूप धारण केल्यामुळे आजूबाजूच्या फ्लॅट सुद्धा आगीच्या लपेट्यात येत आहेत। इमारतीमधील फायर पंप नादुरुस्त असल्यामुळे आग विझवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते। उंच इमारतीमुळे अग्निशमन दलालाही वर इतक्या उंचीवर पोहोचण्यात मर्यादा आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आग कशामुळे लागली याचं कारण अजून अस्पष्ट आहे। योगेश घोडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। योगेश, यस प्रसन्न सर, या ठिकाणी जी आग लागलेली आहे तिचं कारण अजून स्पष्ट झाले नाही। मात्र ही आग एवढी आगीचा भडका हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे। आगीने हे रुद्र रूप अजूनही धारण केलेलं आहे। आग विझवण्यासाठी कल्याण डोंबिवलीसह भिवंडी महापालिकेची यंत्रणा आग विझवण्यासाठी बोलवण्यात आलेली आहे। मात्र अजूनही या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाही। पोलीस प्रशासन, महापालिका आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करत आहेत। मात्र अजूनही आग ही आजूबाजूच्या फ्लॅटसह खाली आणि वरच्या फ्लॅटलाही चपेटमध्ये घेत आहे। त्यामुळे या आगीने आता खूप मोठं रौद्र रूप धारण केलेलं आहे। या फ्लॅट्स मध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आता सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे। एका वृद्ध व्यक्तीला आगीचा परिणाम झाला होता, त्यांना हॉस्पिटलाइज करण्यात आलं आहे। मात्र आग नियंत्रणात आलेली नाही हे स्पष्ट आहे। धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। कोट्यवधी रुपये खर्चून आणलेल्या महापालिकेच्या अद्ययावत अग्निशमन वाहनात मात्र बिघाड पाहायला मिळाला। तांत्रिक बिघाडामुळे अग्निशमन वाहनच बंद झाल्याचं दिसलं। पालिका अग्निशमन विभागाच्या कार्यपद्धतीवर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। भिवंडी महापालिकेकडून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्याची वेळ कल्याण डोंबिवली महापालिकेवर आली।